आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजा, जर तू माझ्या जागी असतीस तर तू काय केलं असतस? माहित नाही, कदाचित चिडले असते, कदाचित नसते चिडले. मग तुला पण एक पेनल्टी. पेनल्टी? हा, नुसतं सॉरी आणि थँक्यू नाही चालणार. मग परवा तुला सुट्टी आहे, करेक्ट? आजचा प्लॅन आपला कॅन्सल झालाय, त्याची कसर मी परवा भरून काढणार. बरं, पण मला काय करायचं? अख्खा दिवस माझ्यासोबत घालवायचास. आधी फिल्म बघायला जायचं, मग कॉफी, मग कॅन्डल लाईट डिनर आणि मग मस्त लॉंग ड्राईव्ह. बापरे, एवढं प्लॅन आहे ना इंटरेस्टिंग? गिरिजा, आयुष्यातला प्रत्येक दिवस असाच इंटरेस्टिंग बनवूया. चालेल? चालेल. तुझ्या सुखासाठी सध्या या लग्नाला माझा होकार आहे. कसं आहे ना, हे आपले जे छोटे छोटे डाव आहेत ना, तेच विक्रांतचा गिरिजावरचा विश्वास कमी करतील. तिची लायकी तरी आहे का माझी सून होण्याची? माझ्या विक्रांतच्या नखाची सुद्धा सळ नाहीये तिला. मी माझ्या मैत्रिणींना घरी बोलवून त्या गिरिजाच्या आईचा अपमान करायला सांगितला. जे झालं ते चुकीचं झालं. गिरिजाच्या आईचा अपमान व्हायला नको होता. ही मीना पण ना, याचा अर्थ मीना खोटा चेहरा पांघरून फिरतीये. तिला वठणीवर आणायलाच हवं. मला कळत नाहीये मीनाला प्रॉब्लेम काय आहे. गिरिजाच्या घरचे किती चांगले आहेत आणि ही त्यांनाच त्रास देते. नाही नाही, त्यांना त्रास होऊन चालणार नाही. मीना शेर आहे तर आपल्याला 1.25 शेर व्हावं लागेल. कारण मीनाचा प्लॅन वर्क झाला तर विक्रांत आणि गिरिजात नक्कीच गैरसमज होईल. नाही नाही, पोरांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा नाही होऊ द्यायचा. ताई, तुम्ही स्वयंपाक करता की बाकी सगळी कामं पण करता? नाही म्हणजे पगार किती घेता तुम्ही? नाही म्हणजे झाडू, भांडी, लादी किती पैसे घेता तुम्ही? या विक्रांतच्या होणाऱ्या सासूबाई आहेत. ह्या कसं जुळवलंच हे लग्न? वाईट वाटून घेऊ नका, पण दिसताना तर असंच दिसतं ना. ह्यांच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही तुमची मुलगी ह्यांना दिली. साची बाय बरोबर बोलते. एकदा विक्रांतशी बोलायला पाहिजे. पण विक्रांतला काय वाटेल? विक्रांतच्या बाबांचा फोन एवढ्या रात्री? हॅलो हॅलो,
नमस्कार, मी विक्रांतचा बाबा बोलतोय. हा बोला ना. आय एम सॉरी, मी तुम्हाला खूप उशिरा फोन करतोय आता. काय झालंय? सगळं ठीक आहे ना? नाही सगळं ठीक आहे, पण काय? जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला ना. फोनवर नाही बोलता येणार. खरं तर भेटून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. हा मग सकाळी घरी या ना. नाही घरी नको, घरी नको. का? नाही काय, जरा खाजगी आहे आणि ते बोलताना दुसरं तिथे कोणी नसावं असं मला वाटतं. म्हणजे काय, आणखी कोणाला काही कळायला नको ना, म्हणून म्हटलं. का हो? असं काय झालंय? नाही ते मी खरंच फोनवर तुम्हाला नाही सांगू शकणार. प्लीज तुम्ही मला थोडा वेळ तरी उद्या भेटू शकाल का? हा भेटते ना. कुठे भेटायचं? ठीक आहे, मी तुम्हाला लगेच ऍड्रेस SMS करतो. आपण तिथेच उद्या सकाळी भेटूया. हा येते मी मग सकाळी. ओके, थँक्यू. गुड नाईट. असं काय सांगायचं असेल यांना? आई चहा दे मला. डबा भरलाय का? मला लगेच निघायचंय. आई माझा पण डबा भर ग. चहा घ्या. थँक्यू. थँक्यू. डबा आणते. आई माझं मरून कलरचं टॉप सापडलं का ग तुला? मला दिसतच नाहीये. मरून टॉप ना? हा तुमच्या सगळ्या कपड्यांबरोबर इस्त्री करून ठेवला आहे मी. देते थांबा. हा सगळेजण एवढे हाका मारतात, आई कुठे? ओझ देत नाहीये. हा माहित नाही, म्हणजे मी पण सकाळपासून नाही बघितलं त्यांना. ताई तुम्हाला काही सांगून गेलात का? नाही ग, मला नाही बोलली ती काही. थांब मी तिला फोन लावून बघते. लागत नाहीये. आई विक्रांतला भेटायला तर गेल्या नसतील ना? अहो ताई, मला काय वाटतं त्या देवळात गेल्या असतील. येतीलच आता. आपण आता आई सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. हा हो, पण कदाचित सांगायला विसरल्या असतील. येतीलच. तुम्ही चहा घ्या ताई. डबा मी चहा आणते तुमच्यासाठी. वहिनी आला. हो येतोय चहा. चल बस इकडे. चल हळूच. वासंतीताई, सर्वात आधी मला तुमची माफी मागायची. आय एम सॉरी. तुम्ही माफी कशाला मागताय? काय झालं? मीना जे वागली ना ते अत्यंत चुकीचं वागली आहे. तुम्हाला कोणी काय बोललं काय? नाही, मी तिला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं हे सगळं. जाऊ द्या हो. मी काय ते मनाला नाही लावून घेतलं. अहो तुमचं मन मोठं आहे, त्यामुळे तुम्ही एकट्याने हे सगळं दुःख पचवलं. माझ्या बायसाठी मी काय पण करू शकते. ऍक्च्युली त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलंय. म्हणजे मला काही कळलं नाही. नाही, आमच्या घरी तुमच्यासोबत जे काही घडलं ना ते मीनाने मुद्दाम ठरवून केलं होतं. काय? तिचा तो सगळा प्लॅन होता. ऍक्च्युली मीनाला असं वाटतंय की गिरिजा पैशांसाठी विक्रांतची लग्न करते. मीनाला अजूनही हे लग्न मान्य नाहीये. आणि तुम्हाला? ऑफकोर्स मला मान्य आहे, पण मीना अजूनही लग्नाच्या अगेन्स्ट आहे. पण त्यांचा विरोध असताना आपण जर हे लग्न लावून दिलं
तर त्या लग्नानंतर माझ्या बायला त्रास देतील ना. नाही नाही, तसं काही होणार नाही. आणि माझ्या मते मीनाला काय वाटतंय यापेक्षा विक्रांतला काय वाटतंय ना, हे जास्त महत्वाचं आहे. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. नाही, बरोबर आहे तुमचं, पण जर आपण हे लग्न लावून दिलं तर पुढे मागे पोरांना त्रासच होईल ना. तो त्रास होऊ नये म्हणून माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. पण वासंतीताई, यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कराल ना मला मदत? वासंतीताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, आपण जे काही करतोय ना, त्यामुळे विक्रांत आणि गिरिजा यांच्या लग्नात अजिबात अडथळा येणार नाही. खरंच तुम्हाला हे लग्न व्हावं असं वाटतं ना? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी गिरिजा आणि विक्रांत यांच्या सोबतच आहे. पण मग तुम्हाला काय वाटतंय, काय करायला पाहिजे? हे बघा, आपल्याला मीनाला हे पटवून द्यावं लागणार आहे. विक्रांत आणि गिरिजा हे एकमेकांवरील प्रेमापोटीच लग्न करतायत. आपण हे पटवण्यासाठी नेमकं काय करायचं आपण? सांगतो. काय काय बोलताय तुम्ही? मला नाही जमणार आहे. काहीतरी दुसरा मार्ग नाही काय? अहो, हे सगळं करताना मला आनंद होत नाहीये, पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. हे बघा वासंतीताई, मी खूप अपेक्षेने आले तुमच्याकडे. प्लीज हो म्हणा. ठीक आहे, पोरांच्या सुखासाठी मी हे करायला तयार आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि विश्वास ठेवा, सगळं व्यवस्थित पार पडेल. कॉल का उचलत नाहीये? एक मिनिट, मी बोलले त्यामुळे हर्ट तर झाला नसेल ना तो? शिट, मी सॉरी नाही म्हणाले त्याला. उगाच का गौरव नाव आहे याचं? मिस्टर ऍटिट्यूड म्हणायला हवं. माझं बोलणं काय मनाला लावून घ्यायचं? जरा प्रेमाने बोलायचं. जाऊ, मी पण कॉल करणार नाहीये. आईची पण ना कमाल आहे. मला ओरडत असते आणि आता स्वतः फोन उचलत नाही. अहो, लहान आहेत का त्या? येतील आता. हो वहिनी, पण एक फोन उचलायला काय हरकत आहे? तेच तर. आई, आई कुठे आहे? असे काय बघतायत सगळे? आई कुठे आहे? त्या देवळात गेल्यात. तुम्हाला काही हवंय का? हो वहिनी, मला पास्ता खायची इच्छा होतीये. एवढंच ना? मी आणते करून, तुम्ही आराम करा. चालेल. काय गौरव, आईचा फोन आहे? नाही नाही मग कोणाचं? नाही, एवढं काही महत्वाचं नाहीये. मी एक काम करतो, मी बाहेर जाऊन बघतो आई कुठे जवळपास आहे का. चालेल, कुणी कुठेही जायची गरज नाही, इथेच आहे मी. कुठे गेली होतीस तू? कुठे म्हणजे? देवळात गेले होते. सांगून तरी जायचं ना. किती घाबरलो होतो आम्ही. कुणाला सांगायचं?
मी गेले तेव्हा सगळे झोपला होता. तिला काय झालं? तीच तर तिला नेहमीसारखी वागत नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम नक्की झाला. नाही हो, असं काही झालं नसेल. सकाळी लवकर उठल्या ना, दमल्या असतील त्या. मी नाश्ता आणते. ए वहिनी, मला पण पास्ता चालेल आणि त्यासोबत गरम गरम चहा असेल ना तर मजाच येईल. आणते. मी आलोच. हॅलो, बोला. हॅलो काय हॅलो? काय कुठेस तू? किती कॉल करायचे तुला? अगं मी जरा घरातल्या गडबडीत होतो. बोल ना, तू का फोन केलेलास? हा काय प्रश्न आहे गौरव? किती दिवस झाले आपल्याला भेटून? आठवत नाहीये. तूच सांग ना. गौरव, गौरव अरे तुला माझी आठवण येत नाही का? अगं नाही, येते ना. येते मग तू कॉल का नाही करत स्वतःहून? अगं पण हो मला माहितीये, मागच्या वेळी मी तुला जरा जास्तच बोलून गेले, पण म्हणून तू आता असं वागणार आहेस का माझ्याशी? अगं पण मी कुठे काय म्हणतोय? मग म्हण ना. अरे तू रागवलायस का माझ्यावर? अगं नाही ग बाई, असं काही नाहीये. नाहीये ना? मग आपण भेटूया. एवढ्यात तरी शक्य नाही होणार. गौरव तू चक्क नाही म्हणतोयस? ते काही नाही, आपण भेटायचं म्हणजे भेटायचं. खरंच नको मयुरी. भेटायला नाही म्हणतोयस म्हणजे तू अजूनही रागवलायस का माझ्यावर? अगं असं काहीच नाहीये. मग आपण भेटूया ना. ठीक आहे, भेटूया. येस चालेल, ठीक आहे. मग आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया. चालेल? चालेल, ठीक आहे. आता ठेवू फोन? हे बघ, हे असं असतं तुझं. एक तर स्वतःहून फोन करायला नको आणि मी केला तर ठेवायची घाई असते तुला. अगं तसं नाही, म्हणजे आता आपण भेटून बोलणार आहोत ना, मग फोनवर काय बोलणार ना, म्हणून म्हटलं ठेवू का फोन. ठीक आहे, बाय. हा बाय बाय. वातावरण एकदम सुगंधित झालेलं दिसतंय. स्वारी भलतीच खुश दिसते. हा मला पटलंय. नाही कसं आहे, माणसाने आयुष्यात खुश राहायला हवं. पण हे असं अचानक कसं काय पटलं तुला? त्यात काय, सहज पटलं. हे पण मला नाही पटत आहे. का? माझी पक्की खात्री आहे तू गिरिजाला भेटायला चाललायस म्हणून तू खुश आहेस. बाबा मला ना सगळं माहिती असतं, तुम्ही उगाच फिरकी घेता माझी. तसे आपले अंदाज सहजासहजी चुकत नाहीत गड्या. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम? म्हणजे काय, आयुष्यभर जर तुला असंच खुश राहायचं असेल तर मला आज तुला दुखवावं लागणार आहे. म्हणजे? अरे आत्ताच तर तू म्हणालास ना की माणसाने नेहमी खुश राहायला हवं. मग आता काय झालं? बाबा घाबरलो ना मी. अरे घाबरायला हवं, तब्येतीसाठी चांगलं असतं ते. काय हो, बोला. का बोलवलं? हा, आज संध्याकाळी काही ठेवू नका तुम्ही. हा का, काही प्लॅन आहे का? जरा बाहेर जायचंय. बाहेर? कुठे बाहेर? बघा मला आत्ता बाहेर जायचंय, पटपट बोला. हे बघा, आज संध्याकाळी आपल्याला गिरिजाच्या घरी लग्नाची तारीख ठरवायला जायचंय. चालेल. अरे हो हो, बाबांचं वाक्य पूर्ण तरी होऊ देत. किती तो उतावीळपणा. नाही नाही तसं नाही, म्हणजे आता मी गिरिजाला ड्रॉप करायला चाललोच आहे हॉस्पिटलला, तर तिच्या कानावर घालतो. हो का? वा वा. अहो शिका जरा काहीतरी आपल्या मुलाकडून. कशी आपल्या होणाऱ्या बायकोची काळजी घेतोय, कसं तिला सोडायला वगैरे जातोय. हा अगं मी पण तयार आहे तुला सोडायला. आय मीन ड्रॉप करायला. बोल, कधी जातेस तू माहेरी कायमची? तुम्ही लाख तयार असाल, मी जायला हवे ना. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. बरं
मी जाऊ का? जाऊ. आणि हो, वेळेत घरी ये. हा, येतो वेळेत. बाय बाय बाय. बाय. चला. चला चला, जा जा. लवकरच मी केलेल्या अपमानाचा साइड इफेक्ट दिसेल. मग लग्नही मोडेल आणि तुला असं सोडताही येणार नाही. तू बघच, ती गिरिजा तुझ्या आयुष्यातून कायमची कशी डिलीट होते ते. जीजू, अरे या हॅन्डसम जीजू, आमच्या या महालात तुमचं स्वागत आहे. ये ना. आज काय वेगळं कॅरेक्टर पकडलंय का? हो, गौरव मयेकरचं. हे शाणे, मी काय असं बोलतो काय? हो जीजू, इतका नाटकी बोलतो ना हा. रट्टे दे ना, मग तुला कळेल मी कसं बोलतो ते. ऐक ना, गप्प बस. आज घरी हॅन्डसम जीजू आले, त्यांच्याकडे कंप्लेंट करे ना. ते बॉक्सर आहे. राहू दे. विक्रांत, नको लक्ष देऊ यांच्याकडे. आलेच मी पाणी घेऊन, बस. मग जीजू, आज इकडे चक्कर कशी? मी ऍक्च्युली गिरिजाला हॉस्पिटलला सोडायला आलो. हा,